नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश देवरे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी विषय सामाजिक विज्ञान, प्रकरण क्रमांक 17, आर्थिक समस्या आणि आव्हाने, भाग 3, गरिबी आणि बेरोजगारी. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गरिबी निर्मूलनासाठी सरकारद्वारा कोणकोणत्या योजना राबविण्यात येत आहे त्या योजनांविषयी आपण सविस्तर चर्चा केली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये जी व्यापक प्रमाणावर बेरोजगारी पसरली आहे तर त्या बेरोजगारीविषयी आपण चर्चा करणार आहोत. बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीची कारणे, बेरोजगारीचे परिणाम आणि बेरोजगारी निवारण्यासाठी सरकारद्वारा कोणकोणते प्रयत्न हाती घेण्यात येत आहे याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. भारताच्या प्रवर्तमान समस्यांपैकी बेरोजगारी ही गंभीर समस्या आहे. बेरोजगारीमुळे गरिबी उद्भवते. ही समस्या दीर्घकालीन आणि अर्थतंत्रात खोलवर रुजलेली समस्या आहे. जगातील अधिकांश देश बेरोजगारीच्या या समस्येतून पसार होत असतात. कुठलाही देश असो, विकसित देश असो किंवा विकसनशील देश असो, तर प्रत्येक देशामध्ये थोड्या प्रमाणात बेरोजगारी आपल्याला दिसूनच येते. म्हणजे 3 ते 4% बेरोजगारी हे सर्वसामान्य अर्थतंत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु 4 किंवा 5% पेक्षा जास्त बेरोजगारी असली तर ती अर्थतंत्रासाठी एक मोठी समस्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत बेरोजगारीचा अर्थ. प्रौढ वयाची व्यक्ती ज्यांचं वय 15 ते 60 वर्ष असेल अशा व्यक्तींना प्रवर्तमान वेतन दराला जर काम करण्याची त्यांची इच्छा असेल, त्यांची शक्ती असेल आणि तयारी सुद्धा असेल, तर अशा व्यक्तींना जर काम मिळत नसेल तर त्यांना आपण बेरोजगार असं म्हणतो. म्हणजे प्रवर्तमान वेतन दराला व्यक्तीची काम करण्याची इच्छा, शक्ती आणि तयारी असून सुद्धा जर व्यक्तीला काम शोधून सुद्धा जर काम मिळत नसेल तर अशा व्यक्तींना आपण बेरोजगार म्हणतो आणि व्यक्तीच्या अशा परिस्थितीला आपण बेरोजगारी असं म्हणतो. तर बेरोजगारीचे एकूण 6 प्रकार पाहायला मिळतात. नंबर 1, ऋतुगत बेरोजगारी. नंबर 2, घर्षणजन्य बेरोजगारी. नंबर 3, स्वरूपगत बेरोजगारी. नंबर 4, प्रच्छन्न बेरोजगारी. नंबर 5, औद्योगिक बेरोजगारी. नंबर 6, शिक्षित बेरोजगारी. त्यामध्ये आपण पाहणार आहोत नंबर 1, ऋतुगत बेरोजगारी किंवा या बेरोजगारीला मोसमी बेरोजगारी सुद्धा म्हणतात. भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये अशा प्रकारची बेरोजगारी आपल्याला दिसून येते. कारण की कृषी क्षेत्रामध्ये पावसाची भरपूर अनियमितता आहे आणि इतर वैकल्पिक रोजगाराचा सुद्धा अभाव आहे. त्यामुळे शेतीमध्ये किंवा शेती क्षेत्रामध्ये 12ही महिने रोजगार मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना शेतीशिवाय इतर विकल्प नसल्यामुळे त्यांना 12ही महिने रोजगार मिळत नाही. 3 ते 5 महिने त्यांना इच्छा नसताना सुद्धा बेरोजगार राहावे लागते. म्हणून अशा बेरोजगारीला आपण ऋतुगत बेरोजगारी किंवा मोसमी बेरोजगारी असे म्हणतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत घर्षणजन्य बेरोजगारी. तर घर्षणजन्य बेरोजगारी म्हणजे काय? जुन्या तंत्रज्ञानाच्या ऐवजी नवीन तंत्रज्ञान जेव्हा येते तेव्हा श्रमिकांना काही काळापर्यंत बेरोजगार राहावे लागते. यालाच घर्षणजन्य बेरोजगारी असे म्हणतात. खास करून औद्योगिक क्षेत्रामध्ये नवनवीन उत्पादनाच्या पद्धती येत असतात आणि त्यामध्ये नवनवीन उत्पादनाच्या किंवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ज्यामुळे अगोदर जे श्रमिक जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करत होते तर त्याच्याऐवजी नवीन तंत्रज्ञानाचा सराव करून घेण्यासाठी त्यांना काही वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्या श्रमिकांना थोड्या कालावधीसाठी किंवा अल्प कालावधीसाठी बेरोजगार राहावे लागते. अशा प्रकारची बेरोजगारी आपल्याला विशेष करून औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. उदाहरणार्थ कापड उद्योग. तर कापड उद्योगमध्ये अगोदर हँडलूम्स चा वापर केला जायचा, आता त्या ठिकाणी पॉवरलूम्सचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जे नवीन तंत्रज्ञान आहे
तर त्या नवीन तंत्रज्ञानाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्यामुळे जे श्रमिक आहेत तर त्या श्रमिकांना नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्यांना थोड्या कालावधीसाठी या उद्योगामध्ये बेरोजगार राहावे लागते. तर यालाच काय म्हणतो आपण, घर्षणजन्य बेरोजगारी असे म्हणतो. त्यानंतर तिसऱ्या प्रकारची बेरोजगारी म्हणजे स्वरूपगत बेरोजगारी आहे. ही बेरोजगारी विशेष करून विकसनशील देशांमध्ये आपल्याला दिसून येते. तर भारतीय अर्थतंत्र सुद्धा विकसनशील अर्थतंत्र आहे. तर भारतीय अर्थतंत्रामध्ये रूढीचुस्त आणि परंपरागत किंवा मागासलेल्यापणाची विचारधारा आपल्याला दिसून येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये निरक्षरता सुद्धा दिसून येते. त्यामुळे लोक सहजासहजी नवीन उत्पादनाच्या पद्धतीचा किंवा नवीन विचारधारेचा स्वीकार करायला हे लोक तयार नसतात. त्यामुळे सुद्धा स्वरूपात्मक ज्या सोयींचा अभावामुळे किंवा या सोयींच्या कारणांमुळे आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये स्वरूपगत बेरोजगारी या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर चौथा प्रकार आहे प्रच्छन्न बेरोजगारी किंवा या बेरोजगारीला आपण छुपी बेरोजगारी सुद्धा म्हणतो. प्रच्छन्न प्रकाराच्या बेरोजगारीमध्ये अतिरिक्त श्रमिक उत्पादनाच्या प्रक्रियेशी जोडलेले असतात. म्हणजे हे जे अतिरिक्त श्रमिक असतात, या अतिरिक्त श्रमिकांना जर उत्पादनाच्या प्रक्रियेतून काढून जरी घेण्यात आले तरी सुद्धा उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. उदाहरणार्थ भारतीय शेती क्षेत्रामध्ये अशा प्रकाराची बेरोजगारी म्हणजे प्रच्छन्न बेरोजगारी आपल्याला दिसून येते. कारण की शेती क्षेत्रामध्ये अतिरिक्त श्रमिक त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतात. हे अतिरिक्त श्रमिक त्या उत्पादनाच्या प्रक्रियेतून किंवा शेती क्षेत्रातून काढून जरी घेण्यात आले तरी शेतीच्या उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. कारण की या अतिरिक्त श्रमिकांची उत्पादकता कशी असते, शून्य असते. त्यामुळे या अतिरिक्त श्रमिकांना उत्पादनाच्या प्रक्रियेत काढून घेण्यात जरी आले तरी उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारची घट होत नाही. तर अशा अतिरिक्त काम करणाऱ्या श्रमिकांनाच आपण काय म्हणतो, तर प्रच्छन्न बेरोजगार म्हणतो. त्यानंतर पुढची बेरोजगारी आहे औद्योगिक बेरोजगारी. तर औद्योगिक बेरोजगारी विशेष करून उद्योगामध्ये तेजी आणि मंदीची परिस्थिती नेहमी येत असते. तेजीच्या काळामध्ये श्रमिकांची मागणी उद्योगामध्ये जास्त असते आणि मंदीच्या काळामध्ये या अतिरिक्त श्रमिकांची मात्र छाटणी केली जाते. म्हणजे अतिरिक्त जे श्रमिक असतात तर त्या श्रमिकांना मंदीच्या काळामध्ये कामावरून काढून टाकण्यात येत असते. आपल्याला माहितीच आहे की जे इतर उद्योग आहेत, कापड उद्योग आहेत किंवा हिरा उद्योग आहेत, तर या कापड उद्योग आणि हिरा उद्योगामध्ये वारंवार तेजी आणि मंदी येत असते आणि मंदीच्या कालावधीमध्ये जे कारखानदार असतात किंवा जे उद्योगाचे मालक असतात ते अतिरिक्त श्रमिकांना कामावरून काढून टाकतात, ज्यामुळे त्यांना मंदीच्या कालावधीपर्यंत बेरोजगार राहावे लागते. तर त्यालाच आपण काय म्हणतो, औद्योगिक बेरोजगार असे म्हणतो. त्यानंतर पुढची बेरोजगारी आहे शिक्षित बेरोजगारी. एखादा व्यक्ती कमीत कमी माध्यमिक शिक्षण शिकलेला असेल किंवा त्याने माध्यमिक शिक्षण मिळवलेले असेल, असे असून सुद्धा त्या व्यक्तीला जर योग्य रोजगार मिळत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, शिक्षित बेरोजगार असे म्हणतो. असे व्यक्ती जे निम्न स्तराचे जे काही काम असतात किंवा जे अशिक्षित लोक जे काम करतात, तर असे शिकलेले व्यक्ती किंवा शिक्षित व्यक्ती सहजासहजी असल्या प्रकारचे काम करून घेण्यासाठी ते तयार नसतात. त्यामुळे ते बेकार राहणं पसंत करतात, परंतु इतर काम करायला ते तयार नसतात. त्यामुळे आपल्या देशामध्ये सर्वाधिक शिक्षित बेरोजगारी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर आपण पाहणार आहोत की भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण. भारताच्या 2011च्या लोकसंख्येच्या मोजणीप्रमाणे 116 मिलियन लोक रोजगाराच्या शोधात होते. 116 मिलियन म्हणजे जवळजवळ 11 करोड लोक जे आहेत, तर ते 11 करोड लोक रोजगाराच्या शोधात होते आणि त्यात 32 मिलियन लोक अशिक्षित बेरोजगार आणि 84 मिलियन लोक शिक्षित बेरोजगार होते.
आणि त्यांचे वय 15 ते 24 वर्ष एवढे होते. त्यानंतर लेबर ब्युरोच्या सर्व्हेप्रमाणे भारतात 2013-14 मध्ये बेरोजगारीचा दर 5.4% एवढा होता. गुजरातमध्ये बेरोजगारीचा दर 1.2% एवढा होता. वर्ष 2009 आणि 10 प्रमाणे भारतात बेरोजगारीचा दर गावात आणि शहरात अनुक्रमे शहरामध्ये बेरोजगारीचा दर 3.4% होता आणि ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा दर 1.6% एवढा होता. 2013 मध्ये स्त्रियांचा बेरोजगारीचा दर 7.7% एवढा होता. या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की बेरोजगारीमध्ये पण सर्वाधिक बेरोजगारी ही आपल्याला शिक्षित किंवा जे ग्रॅज्युएट झालेले आहेत, ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहे, त्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला बेरोजगारी दिसून येते. या ठिकाणी टक्केवारीमध्ये बेरोजगारी देण्यात आलेली आहे. ग्रॅज्युएट जे झालेले आहेत, मग ते कुठल्याही क्षेत्राचे असोत, तर ग्रॅज्युएट बेरोजगारांची संख्या 13.2% आहे. म्हणजे अनएज्युकेटेड आहे किंवा नॉन एज्युकेशनल बेरोजगारीचा दर आपल्याला हा किंवा 0.9% किंवा 0.8% एवढा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की भारतामध्ये अशिक्षित व्यक्तींपेक्षा शिक्षित व्यक्तींचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत बेरोजगारीची कारणे. तर बेरोजगारीचे एकूण 7 कारणे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. तर बेरोजगारीचं सर्वाधिक मोठं कारण म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाची लोकसंख्या जवळजवळ 135 करोड लोकसंख्या आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला देश कृषी प्रधान आहे. म्हणजे एका बाजूला लोकसंख्या वाढ जास्त आहे, लोकसंख्या वाढीचा दर पण जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला कृषी क्षेत्रावरती निर्भर राहणारे लोक जास्त आहेत आणि कृषी क्षेत्रामध्ये 12ही महिने रोजगारी मात्र मिळत नाही. त्यामुळे आपल्या देशात बेरोजगारीचा दर सर्वाधिक या ठिकाणी दिसून येतो किंवा बेरोजगारीचं लोकसंख्या वाढ हे सर्वाधिक मोठं कारण आहे. आणि त्यातल्या त्यात जर रोजगार मध्ये जर वाढ करायची असेल तर त्या ठिकाणी लोक जे आहेत तर ते शिक्षित पाहिजे. शिक्षित सोबत त्यांच्यामध्ये एक कौशल्य विकसित असलं पाहिजे की उद्योगांमध्ये खरोखर ज्या लोकांची गरज आहे त्याच लोकांना रोजगार मिळतो की ज्या लोकांची उद्योगामध्ये गरज आहे. परंतु एका बाजूला लोकसंख्या जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्योगांमध्ये ज्या कामगारांची माग आहे तर ते कामगार आपल्याला मिळत नाही. तर हे सुद्धा एक कारण आहे की लोकसंख्या वाढीमुळे सुद्धा आपल्या देशामध्ये बेरोजगारी जास्त प्रमाणात दिसून येते. नंबर 2, टेक्निकल ज्ञान आणि कौशल्याचा अभाव असल्यामुळे सुद्धा आपल्याला बेरोजगारी दिसून येते. की आपल्या देशामध्ये उद्योगधंद्याचा विकास तर भरपूर झालेला आहे, परंतु त्या उद्योगधंद्यांमध्ये ज्या कौशल्याची आणि ज्या ज्ञानाची गरज असणाऱ्या लोकांची गरज आहे तर ते लोक आपल्याला मिळत नाही. त्यामुळे सुद्धा बेरोजगारी दिसून येते. कारण की शाळेमध्ये किंवा इतर तांत्रिक ज्ञान लोकांना दिलं जात नाही किंवा कामगारांना दिलं जात नाही, त्याच्यामुळे सुद्धा बेरोजगारी जास्त प्रमाणात दिसून. त्यानंतर नंबर 3, शेती क्षेत्रात अपूर्ण सोयी. भारतामध्ये 60% लोक शेती क्षेत्रामध्ये काम करतात, परंतु शेती क्षेत्रात 12ही महिने रोजगारी मिळत नाही. कारण की आजही आपल्या देशामध्ये 7% शेती ही पावसावर आधारित आहे, म्हणजे कोरड आहे. त्यामुळे 12ही महिने शेतीमध्ये पिकं घेतले जात नाही आणि शेतीमध्ये अपूर्ण सोयींमुळे सुद्धा शेती या व्यवसायामध्ये 12ही महिने लोकांना रोजगारी मिळत नाही आणि हे सुद्धा एक बेरोजगारीचं महत्वाचं कारण आहे. त्यानंतर वैकल्पिक रोजगाराचा अभाव. तर भारतामध्ये जास्तीत जास्त लोक शेती क्षेत्रात तर काम करतात, परंतु त्यासोबत इतर वैकल्पिक रोजगाराचा अभाव सुद्धा आहे. म्हणजे शेतीशिवाय पशुपालन किंवा इतर शेती संलग्न व्यवसाय ते करू शकतील यासाठी त्यांच्याजवळ तो पुरत्या प्रमाणामध्ये भांडवल सुद्धा नसतं आणि या कारणामुळे सुद्धा त्यांना बऱ्याच दिवस वर्षातील बऱ्याच दिवस त्यांना बेरोजगार राहावं लागतं. त्यानंतर नंबर 5, औद्योगिक विकासाचा मंद दर. की औद्योगिक विकासाचा मंद दर असल्यामुळे सुद्धा जो रोजगार जेवढा निर्माण व्हायला पाहिजे तेवढा निर्माण होत नाही आणि दुसऱ्या बाजूला
गुंतवणूक आणि रोजगार यांचा जो रेशो आहे तो रेशो सुद्धा बराचसा कमी आहे. म्हणजे अधिक गुंतवणूक करून सुद्धा आपल्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण होत नाही. त्यासाठी औद्योगिक विकासाचा दर हा 7 ते 8% यापेक्षा जास्त असायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या देशामध्ये रोजगार जो आहे तर तो रोजगार निर्माण होईल. त्यानंतर गृहउद्योग आणि लघुउद्योग यांची दुर्बळ परिस्थिती. गृहउद्योग आणि लघुउद्योग हे असे उद्योग आहेत की ज्यामध्ये कमी गुंतवणूक करून आपण सर्वाधिक रोजगार निर्माण करू शकतो. परंतु उदारीकरणामुळे आणि वैश्विकरणामुळे गृहउद्योग आणि लघुउद्योग हे मोठ्या उद्योगांच्या स्पर्धेसमोर टिकू शकत नाही आणि खरोखर गृह आणि लघु उद्योगांमध्येच आपल्या देशात सर्वाधिक जास्त रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. तर गृह उद्योग आणि लघु उद्योग यांच्या दुर्बळ परिस्थितीमध्ये सुद्धा आज आपल्या देशामध्ये बेरोजगारी दिसून येते. त्यानंतर बचत आणि भांडवल निर्मितीचा कमी दर. जर बचत होत नसेल तर भांडवल निर्माण होणार नाही आणि भांडवल जर नसेल तर गुंतवणूक होणार नाही आणि जर गुंतवणूक जर होत नसेल तर मात्र रोजगार निर्माण होणार नाही. तर जर बचतीचा दर कमी असेल तर भांडवल निर्मितीचा दर सुद्धा कमी असतो आणि भांडवल निर्मितीचा दर जर कमी असेल तर गुंतवणूक मात्र कमी होते आणि जर गुंतवणूक कमी होत असेल तर याचा परिणाम नवीन उद्योग किंवा नवीन व्यवसाय सुरू होत नाही आणि त्यामुळे सुद्धा रोजगारीची जी काही संधी आहे तर ती संधी निर्माण होत नाही. तर हे सुद्धा एक कारण आहे बेरोजगारीचं की बचत आणि भांडवल निर्मितीचा दर कमी असतो. त्यानंतर आपण लक्षात घेणार आहोत की बेरोजगारीचे परिणाम. तर बेरोजगारीचा सर्वात मोठा परिणाम गरिबी आहे, कारण की गरिबी आणि बेरोजगारी या दोघी सख्या बहिणी आहेत. तर गरिबीचं सर्वात मोठं कारण म्हणजे उत्पन्नाची कमी, की तेच लोक गरीब असतात ज्यांच्याजवळ पैसा कमी असतो. आणि पैसा का कमी असतो? कारण की लोकांची आवक कमी असते आणि लोकांची आवक कमी असण्याचं मूळ कारण काय? तर आवक कमी असण्याचं कारण म्हणजे बेरोजगारी किंवा ज्या व्यवसायामध्ये ते काम करत आहेत तर त्या व्यवसायामध्ये त्यांना 12 महिने जर रोजगार मिळत नसेल तर याचा परिणाम काय होतं की याचा परिणाम होतो ते गरीब होत जातात. त्यामुळे बेरोजगारीचा सर्वात मोठा परिणाम काय आहे तर गरिबी आहे. त्यानंतर बेरोजगारीचा दुसरा सामाजिक आणि आर्थिक असमानता वाढत जाते, की बेरोजगारीमुळे जे कामदार वर्ग आहे तर त्या कामदार वर्गाची आवक जर कमी होत असेल आणि दुसऱ्या बाजूला मालक वर्गाची आवक ही वाढत असते किंवा एक प्रकारे वर्ग संघर्ष या ठिकाणी दिसून येतो आणि सामाजिक आणि आर्थिक असमानता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. नंबर 3 किंवा अनैतिक प्रवृत्तींमध्ये वाढ होत जाते. बेरोजगार व्यक्ती जो असतो तर तो बेरोजगार व्यक्ती स्वतःच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी हा सतत प्रयत्न करत असतो आणि जर त्याची आवक त्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण होतील एवढी सुद्धा जर नसेल तर तो अनैतिक मार्गाने स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ज्या व्यक्तींची आवक कमी असते किंवा एवढी कमी असते की ज्यामुळे त्यांच्या प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण होणार नाही तर ते व्यक्ती वाईट मार्गावर जाऊन सुद्धा स्वतःची आवक वाढवण्याचा प्रयत्न करतात. परिणाम स्वरूप समाजामध्ये असामाजिक आणि अनैतिक प्रवृत्तींमध्ये वाढ होत जाते. त्यानंतर नंबर 4 संसाधनाचा अपूर्ण उपयोग. तर आर्थिक दृष्टिकोनातून बेरोजगारीचा हा सुद्धा एक खूप मोठा वाईट परिणाम आहे, की देशामध्ये जे काही संसाधनं आहेत तर त्या नैसर्गिक संसाधनांचा पुरत्या प्रमाणामध्ये उपयोग होत नाही. की जर एका बाजूला देशामध्ये विपुल प्रमाणामध्ये बेरोजगार युवकांची संख्या आहे आणि दुसऱ्या बाजूला विपुल प्रमाणात बिनउपयोगी की उपयोगात घेतल्या जातील परंतु त्यांचा उपयोग होत नाही आहे, कारण की गुंतवणूक कमी आहे आणि या गुंतवणूक कमी असल्याच्यामुळे जे लोक बेरोजगार फिरत आहे तर आणि त्यामुळे ज्या संसाधनांचा आपण योग्य रीतीने वापर करायला पाहिजे तर त्या संसाधनांचा वापर मात्र होत नाही. तर बेरोजगारीचा हा आणखीन एक परिणाम आहे की संसाधनाचा, म्हणजे कोणत्या संसाधनाचा? मानव संसाधनाचा आणि नैसर्गिक संसाधनांचा मात्र अपूर्ण उपयोग होतो. त्यानंतर युवक व्यसनाकडे वळतात. तर बेरोजगारीमुळे जे युवक असतात
तर ते युवक व्यसनाकडे वळतात, कारण की ते मानसिकरीत्या ते हताश होतात आणि स्वतःची हताशा दूर करण्यासाठी ते कोणत्या ना कोणत्या व्यसनाचे अधीन होतात आणि त्या व्यसनाला ते बळी पडत असतात. त्यानंतर बेरोजगारी कमी करण्याचे उपाय. तर बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारद्वारे विविध उपाय हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये नंबर 1, आर्थिक वृद्धी दर 10% एवढा उंच ठेवणे. जर आर्थिक वृद्धी दर 10% एवढा जर उंच ठेवला तर याचा परिणाम काय होईल, की लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि लोकांच्या उत्पन्नात जर वाढ होईल तर त्याचा परिणाम त्यांच्या बचतीवर होईल. उत्पन्नात वाढ झाली म्हणजे बचतमध्ये वाढ होणार आणि बचतीत वाढ झाली म्हणजे भांडवल निर्मितीचा दर वाढेल आणि भांडवल निर्मितीचा दर वाढेल तर गुंतवणूक वाढेल आणि गुंतवणूक वाढेल तर पुन्हा रोजगारमध्ये वाढ होईल. त्यामुळे आर्थिक विकासाचा दर हा 10% पेक्षा जर जास्त असला तर देशामध्ये आपोआप रोजगारीमध्ये सुद्धा वाढ होईल. त्यानंतर नंबर 2, श्रम प्रधान उत्पादन पद्धतीचा वापर करणे. भारत हा श्रम प्रधान असणारा देश आहे, की भारतामध्ये श्रमाची प्रचुरता आहे किंवा भारतामध्ये श्रमाची विपुलता आहे. श्रम विपुल मात्रामध्ये किंवा विपुल प्रमाणात आपल्याला भारतात श्रम दिसून येतो आणि दुसऱ्या बाजूला भारतात श्रम हे उत्पादनाचं साधन स्वस्त आहे. त्यामुळे भारतात भांडवल प्रधान उत्पादन पद्धतीचा वापर न करता जर रोजगार वाढवायचा असेल तर भारतामध्ये श्रम प्रधान उत्पादन पद्धतीचा वापर करायला पाहिजे आणि यासाठी नाही, परंतु जे लहान उद्योग आहेत, जे गृह आणि लघु उद्योग आहेत, तर त्या लघु उद्योगांमध्ये सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे, कारण की त्या लघु उद्योगांमध्ये श्रम आधारित उत्पादनाची पद्धत वापरली जाते. त्यामुळे श्रम प्रधान उत्पादन पद्धतीचा जर वापर करण्यात आला तर विकसनशील देशामध्ये किंवा भारत देशांमध्ये आपण बेरोजगारी बऱ्याच प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो. त्यानंतर ग्रामीण भागात शेतीसोबत इतर वैकल्पिक व्यवसायांचा विकास करणे, कारण की भारतात अधिकांश लोक शेती क्षेत्रात काम करतात आणि सर्वाधिक जास्त लोक जे आहेत तर ते ग्रामीण भागामध्येच राहतात. त्यामुळे ग्रामीण भागाच्या लोकांच्या रोजगारांमध्ये जर वाढ करायची असेल तर शेती क्षेत्राचा विकास करायला पाहिजे आणि शेती क्षेत्रासोबत इतर जे वैकल्पिक व्यवसाय आहेत तर त्या इतर वैकल्पिक व्यवसायांचा सुद्धा आपण विकास करायला पाहिजे. उदाहरणार्थ जे काही पशुपालन आहे किंवा मत्स्य पालन आहे, तर यासारख्या व्यवसायांचा जर विकास केला तर मात्र शेती क्षेत्रामधील जी बेरोजगारी आहे किंवा इतर भारतामध्ये जी बेरोजगारी आहे तर ती बेरोजगारी कमी होऊ शकते. त्यानंतर नंबर 4, ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास. तर ग्रामीण भागामध्ये जर पायाभूत सुविधांचा विकास केला तर एका बाजूला ग्रामीण विकास पण होईल आणि दुसऱ्या बाजूला गावामध्येच रोजगाराचे जे काही इतर वैकल्पिक व्यवसाय आहेत तर त्या इतर वैकल्पिक व्यवसायांचा सुद्धा विकास होईल आणि त्याचा परिणाम काय होईल, की त्याचा परिणाम रोजगार वाढण्यावरती होईल. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे काही पायाभूत सुविधा आहेत तर त्या पायाभूत सुविधांचा विकास मात्र आपण करायला पाहिजे. तर त्या पायाभूत सुविधा कोणत्या, तर त्यामध्ये रस्ते, बँकिंग, इंटरनेट, संदेश व्यवहार, मोजशोकच्या सोयींमध्ये वाढ करून जलसंचयाची प्रवृत्ती, सार्वजनिक स्थानावर संपत्तीचे निर्माण करून स्थानिक उद्योगांचा विकास वगैरेला आपण ग्रामीण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन द्यायला पाहिजे, की ज्याच्यामुळे गावामध्ये सुद्धा रोजगारीच्या ज्या संधी आहेत त्या संधींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यानंतर नंबर 5, युवकांना औद्योगिक शिक्षण प्रशिक्षण देऊन त्यांच्या विशिष्ट कौशल्यामध्ये वाढ करणे. तर आपण पाहतो की आताची जी काही शिक्षण पद्धत आहे तर त्या शिक्षण पद्धतीमध्ये युवकांना शिक्षण तर देण्यात येतं, परंतु जे काही स्थानिक गरज प्रमाणे त्यांना मात्र शिक्षण देण्यात येत नाही. म्हणजे उद्योगांमध्ये खरोखर ज्या कामगारांची गरज आहे तर त्या कामगारांना अशा रीतीने शिक्षण द्यायला पाहिजे की जेणेकरून ज्यावेळेला ते शिकून बाहेर निघतील तर त्यावेळेला त्यांना सहजासहजी रोजगार मिळेल. त्यामुळे जे काही अभ्यासक्रम आहेत तर त्या अभ्यासक्रमामध्ये सुधार
व्हायला पाहिजे किंवा सरकारद्वारा असे प्रयत्न केले जात आहेत की ज्यामुळे युवा लोकांना असं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जात आहे किंवा त्यांच्या विशिष्ट कौशल्यांमध्ये वाढ करून उत्पादकतेत बरोबर गुणवत्तेत वाढ करून रोजगारीच्या संधी ज्या आहेत तर त्या वाढवल्या जातील, ज्याच्यामुळे त्यांची आवक वाढेल, त्यांचं जीवनमान उंचावेल, त्यांचा राहणीमानाचा दर्जा जो आहे तर तो राहणीमानाचा दर्जा चांगला होईल. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन अल्पकालीन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स आधारित अभ्यासक्रम युनिव्हर्सिटीमध्ये दाखल करावा किंवा केला जात आहे. तर आपल्या देशामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम, रोजगारलक्षी कार्यक्रम सुद्धा राबवले जात आहे सरकारद्वारा. त्यामध्ये मेक इन इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया यासारखे विविध महत्वाकांक्षी योजना अंमलामध्ये आहे. त्यामध्ये टेक्निकल संस्था, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीची स्थापना संपूर्ण देशात करण्यात आली आहे. त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम आणि आधुनिक टेक्नॉलॉजीचा अनुरूप शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. शाळा कॉलेजमध्ये आधुनिक अभ्यासक्रम, व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाद्वारे रोजगारीच्या मागणी अनुरूप सक्षम बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या प्रत्येक राज्यात तांत्रिक शिक्षणाद्वारे किंवा तांत्रिक शिक्षण देण्यासाठी IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यासारख्या उंच संस्था ज्या आहेत तर त्या उंच संस्थांद्वारे युवकांना शिकविले जात आहे की ज्यामुळे त्यांना सहजासहजी रोजगार मिळत राहील. त्यानंतर मध्यम उद्योग, लघु उद्योग, गृह उद्योगांच्या विकासासाठी आर्थिक सहाय्य. तर अगोदर पण याविषयी आपण चर्चा केली की देशात जर रोजगार वाढवायचा असेल तर मध्यम उद्योग, लघु उद्योग आणि गृह उद्योगांना सहायता केली पाहिजे, कारण की हे उद्योग कमी गुंतवणुकीमध्ये या उद्योगांमध्ये जास्तीत जास्त रोजगार आपल्याला मिळून येतो, कारण की यांच्या माध्यमाने आपण कमी पैसा खर्च करून गावांमध्ये किंवा शहरांमध्ये उद्योग सुरू करू शकतो आणि या उद्योगांची क्षमता जास्तीत जास्त लोकांना काम देण्याची असते किंवा जास्तीत जास्त लोकांना रोजगार देण्याची क्षमता या उद्योगांची असते. त्यामुळे बँकांद्वारा किंवा आर्थिक संस्थांद्वारा या उद्योगांना सरळ आर्थिक सहायता केली जाते. स्थानिक व्यापारी संघटन, सेवाभावी संस्थांच्या प्रयत्नांनी महिला गृह उद्योग स्थापून स्वरोजगार देण्यात आला आहे. असे परंपरागत व्यवसायातून बाहेर येऊन कुटुंबाच्या सदस्यांची एक नवीन पिढी तयार केली जात आहे. बऱ्याच गावांमध्ये आपल्याला परंपरागत व्यवसाय सुद्धा दिसून येतात आणि हे परंपरागत व्यवसाय म्हणजे जे गृह उद्योग असतात तर त्या गृह उद्योगांना सुद्धा मदत करायला पाहिजे किंवा केली जात आहे की ज्याच्यामुळे त्यांना रोजगार मिळत राहील. त्यानंतर 8वा मुद्दा आहे रोजगार विनिमय कचेरीची स्थापना. रोजगार विनिमय कचेरीच्या माध्यमाने शिक्षण पूर्ण घेऊन बाहेर रोजगाराच्या शोधात पडलेले युवक असतात त्या युवकांची नोंदणी रोजगार विनिमय कचेरीमध्ये झालेली असते. रोजगार विनिमय कचेरीचा संपर्क इतर उद्योगांशी सुद्धा असतो आणि हे इतर उद्योग रोजगार विनिमय कचेरीच्या माध्यमाने युवकांचा संपर्क करतात किंवा त्या युवकांना फोन केला जातो किंवा इतर माध्यमाने त्यांना कळविले जाते की उद्योगांमध्ये त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध आहे. तर रोजगार विनिमय कचेरी हे युवकांपर्यंत उद्योगांमध्ये रोजगाराची संधी आहे ही माहिती युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम रोजगार विनिमयची कचेरी करत असतं. त्यामध्ये मॉडेल करिअर सेंटरद्वारा किंवा हेल्पलाईन नंबरद्वारा सुद्धा युवकांपर्यंत माहिती पोहोचवली जाते. स्किल प्रोग्राम, रोजगार मेळा यासारख्या प्रवृत्तींचे आयोजन करून रोजगार जो आहे तर तो रोजगार युवकांना दिला जातो. डिसेंबर 2015 पर्यंत देशात 947 रोजगार विनिमय कचेरी होती. त्यात डिसेंबर 2012 मध्ये 468.23 लाख बेरोजगारांची नोंदणी करण्यात आली होती. गुजरातमध्ये 8.30 लाख बेरोजगारांची नोंदणी झालेली आहे. त्यानंतर
आपण लक्षात घेणार आहोत विश्व श्रम बाजार. विश्व श्रम बाजार म्हणजे विश्वातील देश आपल्या श्रमिकांचे आदान-प्रदान करतात त्याला विश्व श्रम बाजार असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रमिकांचे एका देशातून दुसऱ्या देशात होणारे स्थळांतर रोजगारासाठी, उच्च शिक्षणासाठी होत असते, तर याला आंतरराष्ट्रीय स्तरावर श्रमाची गतिशीलता असे म्हणतात. त्यानंतर शैक्षणिक ज्ञानासाठी, उच्च तांत्रिक ज्ञानासाठी, कुशलता प्राप्तीसाठी युवक विदेशात जात असतात, चांगली नोकरी मिळवत असतात, तर यालाच बुद्धीचे बहिर्गमन किंवा ब्रेन ड्रेन असे सुद्धा म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, भारत हा एक विकसनशील देश आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या देशाची लोकसंख्यासुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्या देशातील कुशळ युवक वर्ग विदेशात जातात. कारण विदेशामध्ये वेतनाचा दर भारताच्या तुलनेने खूपच जास्त आहे. म्हणून भारतातील युवा वर्ग अधिक वेतनाच्या दराला आकर्षित होऊन विदेशामध्ये नोकरीला जात असतात. भारताचे सर्वाधिक युवक युनायटेड अरब अमिरातमध्ये रोजगारासाठी जात असतात. त्यांची संख्या 3.3 मिलियन म्हणजे जवळजवळ 30 लाख एवढी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा युनायटेड अरब अमिरातमध्ये 7.6% वार्षिक दराने भारतीय लोक त्या ठिकाणी रोजगारासाठी जात आहे. त्यानंतर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका त्यामध्ये 2.3 मिलियन म्हणजे 23 लाख लोक त्या ठिकाणी रोजगारासाठी जातात किंवा त्या ठिकाणी ते राहत असतात. त्यानंतर सौदी अरेबियामध्ये 2.3 मिलियन, पाकिस्तानमध्ये 1.9 मिलियन. मागील काही वर्षापासून पाकिस्तानमध्ये जाण्याचा ट्रेंड लोकांचा कमी झालेला या ठिकाणी दिसून येतो. ओमानमध्ये 1.2 मिलियन, कुवेतमध्ये 1.2 मिलियन, युनायटेड किंगडममध्ये 0.8 मिलियन, कतारमध्ये 0.7 मिलियन, कॅनडामध्ये 0.6 मिलियन, नेपाळमध्ये 0.4 मिलियन. तर अशा रीतीने भारतीय युवा वर्ग अधिक वेतनाला आकर्षित होऊन विदेशामध्ये नोकरीसाठी जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पाठाच्या शेवटी आपल्या पुस्तकात स्वाध्याय देण्यात आलेला आहे. तो स्वाध्याय मात्र आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे.